जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. वसुधा, हे वसुधा, वसुधा टॉवेल दे. हे वसुधा, वसुधा कॉफी झाली का? दे पटकन. आणि समीर कुठे गेलाय? वसुधा, चल निघतो का मी? रोमी, रोमी. Hey, Cax, good morning. काय झालं? एवढे अँग्री आणि अपसेट का दिसतंय? नुसतं दिसत नाहीये, अँग्री आणि अपसेट आहे पण मी. बट वाय कॅक्स? मी आज तरी काही माती खाल्लेली नाहीये. म्हणजे दुधाच्या पिशव्या सकाळीच आत नेऊन ठेवले, कट्टा एकदम चकाचक केलाय आणि सगळ्या रेग्युलर कस्टमरच्या रेसिपीची तयारी झाली. देन व्हाय कॅक्स अपसेट अँड ऑल? चिअर अप. झालं, बोलून झालं, बडबड संपली. मूर्ख. इकडे हे काय? हा बोर्ड कोण काढणार? हा काढा दे. मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय. कॅक्स कॅक्स लुक ॲट दिस, लुक ॲट दिस. काय नवीन घेतलं? नवीन वाटतंय? इट्स जस्ट 7:45 AM आणि आपला ओपनिंगचा टायमिंग काय? 8 AM. मी तुला किती वेळा समजावून सांगितलं, आपल्या कट्ट्यावर लोक फक्त चहा कॉफी नाश्त्यासाठी येत नाही. अरे एखाद्याला आपलं मन मोकळं करायचं असेल, कोणासमोर आपले फिलिंग दाखवायचे असतील, बोलून सहज मन मोकळ्या गप्पा मारायच्या असतील, तेव्हाच त्यांची पावलं वळतात आपल्या कट्ट्याकडे. मग मूर्खा आशा तो बंदचं बोर्ड दिसलं तर काय वाटेल रे त्यांना? ओके कॅक, आय एम सॉरी. पण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं काय टेन्शन घ्यायचं? नाही करणार, ते लहान आहे. आपली सुखदुःख शेअर करायला आपल्यासोबत कोणी नसणं यासारखं मोठं दुःख माणसाच्या आयुष्यात नसतं. आणि मग याच छोट्या गोष्टी पुढे जाऊन मोठी दुःख बनतात. चेष्टा करतो माझी? हा पण कॉफी आमचा. हा आलो. इकडे इकडे इकडे. अच्छा मेनू काय रे? एकदम इनोव्हेटिव्ह, सुचणारच नाही कोणाला. भाजणीचं थालीपीठ विथ मेयोनीज कॉम्बो. अरे वा, ऐकायला बरं वाटतंय. हा पण चवीचं काय? व्हॉट कॅक्स, आजपर्यंत रोमीची एकही डिश फेल गेलेली नाहीये.
अँड यू नो दॅट. म्हणूनच काळजी वाटते. कॉफी घेऊन ये. आणतो. शाबास, कट्टा चकाचक केलाय म्हणे. घ्या, आमच्या रोमीचं काम आहे. आता कसं चकाचक. वाढदिवसाच्या दिवशी पार्टी आमच्याकडून. यस. हो, काय काय झालं काय? अहो कामत माझं अभिनंदन करा. कशाबद्दल? नातू झालाय मला. काय सांगता काय? काल रात्रीच माझ्या मुलानं अमेरिकेतून ईमेल करून कळवलं मला. बर. आणि ती मेल मी आज पहाटे बघितली. ते आपल्या इथली पहाट म्हणजे तिथली रात्र ना हो. त्यामुळे फोन नाही करता आला. वा वा वा, बापट महाराज, अभिनंदन तुमचं. या 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 या. हा. बसा, इथं बसा. पुन्हा एकदा अभिनंदन. हा. चला, म्हणजे आता बापट साहेब खऱ्या अर्थी म्हातारे झाले. अहो पहाटे ही मेल वाचली आणि असं वाटलं ना की ही आनंदाची बातमी कोणाला तरी सांगावी. पण इतक्या पहाटे कोणाला सांगणार. म्हणून बघ आपला कट्टा कधी सुरू होतोय याची वाट पाहत बसलो. उत्तम केले तुम्ही बापट साहेब. चलो, इस बात पे एक फर्स्ट क्लास कॉफी हो गया. हा. रोमी, बापट साहेबांसाठी एक कॉफी घेऊन ये लगेच. बरं बापट साहेब, मला सांगा, हा. सकाळी सकाळी पेढे कुठे मिळाले तुम्हाला? अहो सुनबाईला 9वा महिना चालू झालेला होता. म्हटलं आनंदाची बातमी कधीही येऊ शकेल ना. हा. म्हणून पेढे आणून ठेवलेले होते. नाही वाटलं होतं की आनंदाची बातमी द्यायला तरी आपला मुलगा आपल्याला नक्की फोन करेल. पण नाही, ईमेल करून त्यांनी त्याचं कर्तव्य पूर्ण केलं. कॉफी. बघितलंस का रोमी? पाहुण्याचा आमचा मित्र परिवार. अरे शुंभासारखा उभा काय राहिलास तू? बापट साहेब आजोबा झाले. ओ कॉंग्रॅट्स. पेढा घे, पेढा घे. थँक्यू. बरं रोमी, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. आज दिवसभर कट्ट्यावर जेवढी गिरायक येतील ना, त्यांना त्यांच्या ऑर्डर बरोबर एक बापट बॉम्ब फ्री. म्हणजे अरे गुलाबजाम. हो काका, तिथली सगळी तयारी झाली ना? नक्की. बस खलास. चला चला, इकडे लक्ष द्या. बापट साहेब आलेले आहेत स्वागत करायला. या या, सगळे या. या या या, बापट साहेब स्वागत आहे तुमचं कट्ट्यावरती. वेलकम. हिरा, चल बाय लवकर. बापट साहेब आलेत. ये. या या या, वेलकम. बापट साहेब, तुमचं स्वागत आहे कट्ट्यावर. टाका टाका, लाजू नका, फुलं टाका. हा, या या या. वेलकम बापट कॅट्स. या बसा. या 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 या, बापट साहेब या. हा, असं गोंधळून जाऊ नका. आजचा दिवस तुमचाच आहे. पण कामत नो परंतु ओनली सेलिब्रेशन. या या या. शाबास. जोरदार टाळ्या. हा हा, शांत शांत मित्रांनो. हॅलो हॅलो हॅलो. हा, तर मित्रांनो, आज आपल्या बापट काकांचं प्रमोशन झालेलं आहे. थांबा, प्रमोशन म्हणजे बापट काका आजोबा झालेले आहेत. आता टाळ्या. सो
Three cheers for बापट काका. Hip hip. Hooray. Hip hip. Hooray. Hip hip. Hooray. वा 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 वा. बरं, तर मग आज बापट काकांसाठी जोरदार पार्टी म्हणजे बापट बॉम्ब. थांबा थांबा, घाबरू नका बापट काका, बिल नाही लावणार तुम्हाला. माझ्या आनंदात तुम्ही सर्व सहभागी झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आभार. पण या सगळ्यात कामतानी एक संधी साधलेली आहे. त्यांनी सुद्धा मला बापट काका म्हणून स्वतः तरुण असल्याचा गैरसमज पसरवलेला आहे. नाही, हा गैरसमज नाहीये बापट, हे सत्य आहे. बरे बघा, एक लक्षात ठेवा, आता तुम्ही आजोबा झालेले आहात तेव्हा निदान आता तरी पार्कातल्या आज्यांवरती लाईन मारणं बंद करा. रोम्या, पळ. बरं मला सांगा, अरेंजमेंट कशी वाटली? किती सुंदर केलंय हे. हे या सगळ्या मंडळींचं क्रेडिट आहे. या सगळ्यांनी सकाळपासून तयारी केली. आज बापट काका येणार. कमॉन कमॉन, घ्या. शाबास, घ्या. हे दे ना. ठीक आहे. काय विचार कसला करताय? So friends, celebration without music, it's like life without girlfriends, you know? Correct. Kaira? Correct. So let's dance for Mr. Bapat Cat. Sorry. Azoba. काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? काय नाही. तिथे चॉकलेट केक बघितला ना, तुझी आठवण आली. खूप आवडायचा मला. खाना. वसुधा, आजी आजोबा व्हायचं राहूनच गेलं ना आपलं. नव्हतं आपल्या नशिबात. आपण पुढल्या जन्मी मात्र आपण मिस नाही करायचं. कशावरून पुढच्या जन्मी मीच तुमची बायको असेल? म्हणजे वसुधा, प्रत्येक वटपौर्णिमेला हीच पूजा करायला जायचीस ना? नक्की ना? नाही, तुझ्या कॉलेजातला नाथा सावंत शेवटपर्यंत तुझी वाट पाहत होता म्हणून म्हटलं.
झालं पुन्हा तुमचं सुरू. काय कामत आम्हाला म्हातारं म्हणता आणि तुम्ही असं बाजूला येऊन बसताय. रोमी सांगत होता तुम्ही शम्मी कपूरचा स्टेप भन्नाट करता म्हणून. ओबा शम काय आहे बापट साहेब, मी म्हंटल तिकडे म्हाताऱ्या कोताऱ्यांमध्ये कशाला नाचायचं म्हणून इकडे येऊन सेपरेट बसलो. चला शम्मी कपूरची स्टेप शिकवतो. हा. या कॅक्स, तुम्ही हा केक खाऊ शकता. तुमची शुगर नॉर्मल आहे. चॉकलेट केक मी एका स्पेशल कंपनीशिवाय नाही खात कधी. काकूंना आवडायचा का चॉकलेट केक? चॉकलेट केक साठी ती खूप वेडी होती. ती गेल्यापासून मी कधीही खाल्ला नाही नंतर. सॉरी कॅट, मला खरंच माहित नव्हतं. नाही चलताय. मला सांग तुझा हिशोब झाला का सगळा? हो, हिशोब करून झालाय माझा. बापट काकांच्या सेलिब्रेशन साठी 1780 रुपये खर्च झाले. प्युअर लॉस. प्युअर लॉस? रोमी अरे वेडायस का तू? आज बापट काकांच्या डोळ्यातला आनंद बघितलास ना तू? सगळ्यांनी किती धमाल केली आपण. आणि कॅक्स, तुमचा शम्मी कपूर पण टॉप क्लास. हेच म्हणतोय मी तुला. हा सगळा आनंद, इतरांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आलेलं हसू, हे तुझ्या या 1780 रुपयांपेक्षा खूप जास्त किमतीचं आहे. मी तुला खरं सांगू, हा कॅफे मी सुरू केल्यापासून आज हा दिवस सगळ्यात फायदेशीर आहे माझ्यासाठी. बर, मी निघू का आता? हा, चल, गुड नाईट. गुड नाईट. वसुधा, हे वसुधा, समीर, समीर, हे समीर, वसुधा, समीर, हे समीर, हे उठ. अरे वाजले किती समीर? हे समीर, अरे तिन्ही सांजेची वेळ आहे, उठ चल. त्यावेळेस झोपतात का? मग रात्री झोप नाही येणार. चल चल. ए समीर, ए समीर, अरे उठ ना. समीर, समीर, समीर. रोमी, इकडे रे. येस कॅक्स. रोमी, काल रविवार होता ना रे? हो, संडे. हा काय? नाही ते मलाही दिसतंय. मग काल तू तुझ्या रॉक बँडच्या प्रॅक्टिसला गेला होतास?
अहो ते बापट काकांचं सेलिब्रेशन होतं ना, म्हणून नाही जाता आलं. कॅक्स आय एम सॉरी ना, मी परत नाही मिस करणार कधीच जामी. कॅक्स प्लीज, मी असं नाही करणार परत कधीच. गप, एकदम गप. आता मी जे काही बोलतो ना रोमी, ते नीट ऐका. रोमी, तुला रॉक बँड सारख्या वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय ना, हो ना? ठरलं नाही ते? तुला कोणाचा सपोर्ट नाही, तुला कोणी गॉडफादर नाही, म्हणून मी नोकरी दिली ना तुला इथे. रोमी, अरे एक गोष्ट लक्षात घे, इथे नोकरी करणं हा तुझा मोटिव्ह नाहीये, कळते का तुला? एक लक्षात ठेव, यापुढे जर तू प्रॅक्टिसला दांडी मारलीस तर माझ्यासारखा वाईट नाही कोण. शिरते का इकडे काय? तर इकडे उभं राहून काय करतोयस? जा आम्हाला लक्षात. तू चाललास? थांब, माझं बोलणं संपलेलं नाही अजून. ज्या गोष्टी नको त्या बरोबर कर. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी सर, आमच्याकडे ना एक स्कीम आहे. इथे जर तुम्ही मोबाईल वापरला नाहीत तर 20% डिस्काउंट मिळणार तुमच्या बिलामध्ये. व्हॉट नॉनसेन्स. मोबाईल वापरायचा नाही. डिस्काउंट रोमी, साहेब, मी आपल्याला एक्सप्लेन करतो. काय ना, हल्ली या मोबाईलमुळे ना एकमेकांमध्ये ना कम्युनिकेशनच राहिलेलं नाही, एकमेकाशी संवाद होत नाही कोणाचे. माणसं या मोबाईलमुळे ना खूप दूर गेली आहेत एकमेकांपासून. आता आमच्या या कॅफेचंच उदाहरण घ्या ना, रोज इथे बरेच मित्र येतात, या इथल्या टेबलवर बसतात, समोरासमोर बसतात, पण प्रत्येकाचं डोकं त्या मोबाईल. समोरासमोर असून एकमेकांशी बोलत काय उपयोग? एक दिवशी ना माझ्या डोक्यात एक सहज कल्पना आली. म्हटलं आपल्या या कॅफेमध्ये रोज जे कस्टमर येतात त्यांच्या बिलामध्ये त्यांना जर 20% डिस्काउंट दिला तर ते मोबाईल बाजूला ठेवतील आणि एकमेकांशी संवाद साधतील, आपापसातलं कम्युनिकेशन वाढेल. हा त्यामागचा हेतू होता. एक मिनिट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुम्ही जर थोडा वेळ मला त्रास नाही दिला ना, तर तुमचं जे काही बिल होईल ना त्यात मी तुम्हाला 20% एक्स्ट्रा देईन. मग तर ठीक आहे. नो प्लीज. रोमी, साहेबांसाठी मस्त कोल्ड कॉफी आण, वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. हॅलो. मी माझ्या आयुष्यात काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं हे माझं मला ठरवू द्या. आणि तसंही माझ्या लाईफमध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला माहित नाही. यू जस्ट डोंट नो दॅम. त्यामुळे प्लीज ते कॉम्प्लिकेशन्स तुम्ही वाढवू नका. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की माझ्या आयुष्यातले डिसिजन्स माझे मला घेऊ द्या प्लीज. पण बाबा मी काय म्हणतोय ते एकदा समजून तरी घ्या ना प्लीज. तुझा मूर्खपणा समजून घेण्यात मला जरा इंटरेस्ट नाही. चल वसुधा, उशीर झालाय. अहो, तो काय म्हणतोय ते एकदा नीट समजून तरी घ्या ना. काय समजून घ्या वसुधा? तुला कळतोय का काय म्हणतोय ते? 12वीला एवढा चांगला स्कोअर केल्यानंतर अचानक काय कमर्शियल आर्टिस्ट बनण्याचे डोळे लागलेत त्याला. माझ्या वेळेला सीएला ऍडमिशन मिळत होती मला,
फी भरायला कोणी नव्हतं. समजावून सांग त्याला. तुझ्यासाठी वाटेल तो खर्च करायला तयार होता मी. हो बाबा, पण कमर्शियल आर्ट्स मध्ये सुद्धा करिअर करता येतं ना. तसं तर ट्रक ड्रायव्हर म्हणून पण लोक काम करतातच. पण फक्त पोट भरण्यासाठी पैसे कमवणं म्हणजे करिअर नव्हे समीर. एक्झॅक्टली बाबा, मी तेच तर सांगतोय. नुसतं पोट भरण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी पैसे कमावण्यापेक्षा आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्यातनं आपल्याला आनंद मिळणं जास्ती गरजेचं नाहीये का? आणि रिस्पेक्टचं काय? बोल ना, रिस्पेक्टचं काय? वसुधा, चिरंजीवांना समजावून सांगा जरा. हे असलं वागणं म्हणजे भिकेचे डोळे लागणं म्हणतात, दुसरं काही नाही. हे बघा बाबा, तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल काही माहिती नाहीये म्हणून तुम्हाला असं वाटतंय. पण ह्यासाठी मी माझ्या करिअरची वाट का लावून घ्यायची? हे बघा बाबा, प्लीज, हे माझं आयुष्य आहे आणि ते मला माझ्या पद्धतीने जगू द्या. बरं, तुमची काय ऑर्डर आहे? थालीपीठ थालीपीठ. थालीपीठ ना. रोमी, 1 नंबरला 4 प्लेट थालीपीठ आणि गरमा गरम. काका या. काका, एक गुड न्यूज आहे. काय लग्न बिग्न ठरलं की काय तुझं? ही काही या काका. गेस करा. तुला फर्स्ट क्लास मिळाला ना? तुम्हाला कोणी सांगितलं? अरे सांगायला कशाला पाहिजे? हमारे जासूस चारों तरफ पसरलेले असतात. सांगा ना. इरावती मॅडम, अगं साधी सरळ गोष्ट आहे. बाळा, तू मला काय सांगितलं होतंस की आज तुझा रिझल्ट आहे, हो की नाही? अरे हा. मग आता तुझ्या चेहऱ्यावर हा जो जग जिंकल्याचा आनंद आहे ना, त्याच्यावर स्पष्ट होतंय की तुला फर्स्ट क्लास मिळालाय, राईट? काका, 68% मिळालेत मला. अभिनंदन, कौतुक वाटलं. हे कट्टा गँग, इथं लक्ष द्या सगळे. आपल्या इराला 68% मिळाले म्हणजे मंडळी फर्स्ट क्लास. तेव्हा माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांना फर्स्ट क्लास कॉफी फ्री. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू काका. अरे मला कशाबद्दल थँक्यू? अभ्यास तू केला आणि मला थँक्यू. पण तुमचं मोटिवेशन आणि आईच्या मायेने भरवलेली पेस याचं श्रेय आहे हे. थांब 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 बाळा, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण नंतर करू. आधी मला सांग, आज तुला काय खावंसं वाटतं? रोज ना ते हॉस्टेल मधलं तेच खाऊन खाऊन मला जाम कंटाळा आलाय. आज ना मला मस्त वालाचं बेडं खावंसं वाटतंय. एवढंच ना? डन. आज तुझ्यासाठी मी स्वतः वालाचं बेडं बनवतो. चालेल? ग्रेट. नमस्कार, मी रवींद्र कामत, या कॅफेचा मालक. खरं तर मी आपल्याला सॉरी म्हणायला आलो. म्हणजे काय झालं की काल मी तुम्ही काय घेणार हे न विचारता स्वतःच ठरवलं. त्याबद्दल सॉरी, नाराज होऊ नका. आज काय घेणार? मिस्टर कामत, ऍक्च्युली आय एम सॉरी. काल मीच ओव्हर रिॲक्ट झालो. सॉरी फॉर दॅट. हा बोला जयेश भाई. हो, पण आता सॉरी म्हणून काय होणार आहे? व्हॉट? पण तुम्ही मला स्वतः 1 वर्षाची गॅरंटी दिली होती, राईट?
मग 6 महिन्यातच त्या लँडलॉर्डने पैसे वाढून मागितले. आता ही हो पेईंग गेस्ट राहतोय म्हणून काय झालं? जयेश भाई, तुमचं हे वागणं चुकीचं आहे, अत्यंत. एक्सक्यूज मी इथे बसू? साहेब, मी म्हणजे खर तर तुम्ही माझ्या मुलापेक्षाही लहान आहात, तर मी तुम्हाला अरे तुरे केलं तर चालेल की? दॅट्स कम्प्लिटली फाईन, बोला. थँक्यू. तुझ्या घराचा काही प्रॉब्लेम झालाय का? हो. पण तुम्ही का विचारताय? डोंट टेल मी की तुम्ही प्रॉपर्टी एजंट पण आहात. ऍक्च्युली ऑफिशियल तर नाहीये, पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्याचे पैसे घेत, म्हणजे ब्रोकरेज. काय बजेट आहे तुझं? एक्झॅक्टली, बजेटच नाही. अरे वा, हे उत्तम आहे. काही हरकत नाही, डोंट वरी. तू कॉफी पिऊन घे, मग आपण एक ठिकाणी जाऊन येऊया. हो, पण माझं शून्य बजेट. ओके? ये वेलकम. सावकाश. ठेव इथे. शूज इथे. नाही, शूज काढायची आवश्यकता नाही. काय आहे, फरशी स्वच्छ असण्यापेक्षा माणसाचं मन स्वच्छ असतं, म्हणजे असं कुठेतरी म्हणालंय कोणी. आता मीच म्हणालो असं समज ना. बर, हा आपला हॉल, हा, आणि इथं बेडरूम आहे. ये राहू दे, संकोच नको. ये चल. हे बघ, हे किचन, आणि इथे डावीकडे गेस्ट रूम आहे. माझी बेडरूम इकडे दाखवतो. ये ही माझी बेडरूम. ये दाखवतो. ये कसं वाटतं रे बाळा? घर आवडलं ना? एकदम चकाचक फर्निचर वगैरे चालेल? नाही. का? नाही काका, तुमचं घर खरंच खूप सुंदर आहे, पण इथलं रेंट खूप जास्त असणार आहे आणि मला तेवढं परवडणार नाही. माझं तेवढं बजेटच नाहीये. अरे लेखा, एवढंच ना. पण त्याची काही काळजी करू नकोस राजा. हे बघ, या घराचा मालक मी आहे, मला कोणीही विचारणारा मागे पुढे नाहीये, कळलं ना? तसा या घरामध्ये मी एकटाच राहतो रे भूतासारा. आता तू जर राहायला आलास तर कंपनी मिळेल, जरा गप्पा होतील, दिवस कसा जाईल कळणार पण. आणि बघ, तू त्या भाड्याची बजेटची वगैरे काही चिंता करू नको. मी ना, तुझं जेवढं बजेट असेल ना तेवढं भाडं दे, मला चालेल. काका, आर यू शुअर? अरे एकदम शुअर, काहीच प्रॉब्लेम नाही मला. मग मला चालेल. खरंच सुंदर घर आहे. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. काका, थँक्यू सो मच. मग काय हँडसम, कशी वाटली रूम? आवडली? सुपर. आणि खरं सांगायचं तर माझ्या बजेटमध्ये स्वर्ग आहे. सारखं बजेट नको रे करू. आधी सांगून होतोय, बजेटचा विषय काढलास ना डीलच कॅन्सल करून टाकेल. नाही, सॉरी, आय एम सॉरी. नाही बोलणार.
बरं तू काम करता करता ऐक, तुझ्या माहितीसाठी सांगतो. तुला जर थंड पाणी लागत असेल ना तर इथे किचन मध्ये फ्रीज आहे, कळलं? तिकडे पाण्याच्या बाटल्या भरून ठेव खालच्या बाजूला, कारण मी काही पित नाही म्हणून मी भरत नाही. ओके. आता जेवणाची सोय काय? नाही म्हणजे का सांगतोय, कारण मला चहा, ऑमलेट आणि खिचडी याच्या पलीकडे काही येत नाही. काका मला तेवढंही येत नाही. होय काय? काय सांगतोस? मला वाटतं होतं मस्त गावरान चिकन बिकन करून घालशील. चिकन ना? हा मग ठीक आहे, आपण इंटरनेटवर रेसिपी सर्च करू आणि बनवू. नाही नको, ते रेसिपीचे प्रयोग नको. त्यापेक्षा मी स्वतः हाताने करून खाऊन घेईन. मला उत्तम बनवता येतो, तुझी गंमत करत होतो. तुला देईन पण पैसे घेणार नाही. आता तरी खुश? बरं आता मला ना जरा तुझी बेसिक माहिती हवी. मी जरा लिहून घेतो. मला सांग, तुझं संपूर्ण नाव? चिन्मय माधव देशमुख. चिन्मय माधव देशमुख. घरी कोण कोण असतं? आई बाबा. आई बाबा. बियर की विस्की? विस्की. हा? आय मीन कधी कधी, ओकेजनली, रेग्युलरली नाही. नाही नाही, हे उत्तर नाहीये. तुला खरं सांगू का, दारूच्या बाबतीमध्ये होय किंवा नाही हेच करेक्ट उत्तर असू शकतं. ते म्हणतात ना, मी कधी कधी, सोशली, ओकेजनली वगैरे या सगळ्या अफवा असतात. बर, गर्लफ्रेंड नाहीये. तुला गर्लफ्रेंडच नाही? अरे एवढा दिसायला हँडसम, उंचा पुरा, तू 6 फुटी, तुला गर्लफ्रेंडच नाही? डोंट वरी, मी तुला ट्रेनिंग देतो. काय झालं, हसायला काय झालं? हा? अरे माझ्या या लुकवर जाऊ नकोस. कॉलेजमध्ये असताना मला लेडी किलर म्हणायचे. अरे खरं सांगतोय. लेडी किलर? हा. ओके बरं, मग मला सांगा लेडी किलर, तुम्ही हे सगळं का विचारताय मला? का म्हणजे आता मी कोणाबरोबर राहतोय, माझ्या बरोबर कोण राहतं याची माहिती मला नको का? उद्या कोणी विचारली तर? नाही तर काही दिवसांत मला कळायचं की तू कुठल्या तरी अतिरेकी संघटनेचा म्होरके आहेस म्हणून. नाही, तू जाशील पळून रे, पण मी आयुष्यभर खडी फोडत बसीन ना जेलमध्ये. काका, माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला मी अतिरेकी वाटतो का? मी तरी चेहऱ्यावरून कुठे दिसतो सिरियल किलर. व्हॉट? कसलाच ना? नाही रोम्या, रोमी. मला सांग, तुला किती वेळेला सांगितलंय ब्लॅक कॉफी साखर घालायची नाही? अरे ब्लॅक कॉफी साखर घालणं म्हणजे मधुबालाला मेकअप करण्यासारखं आहे रे. काय कळतंय का? सॉरी. बरं चल जाऊ दे. मला सांग, मालक कुठे आहेत? ऍज ऑलवेज सोशल वर्क. म्हणजे येतील तेव्हा त्यांनाच विचारा. ये. गुड मॉर्निंग बापट साहेब. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय कामत? कुठे भटकताय? नाही, तरुण मुलांबरोबर किती फिरलात तरी तुम्ही तरुण होणार नाही. नाही बापट साहेब, चुकीचा समज आहे तुमचा. वय झालेला प्रत्येक माणूस तुमच्यासारखा म्हातारा दिसत नाही. आणि माझं तर मत असं आहे की एज इज जस्ट अ नंबर. आहे ना काय? ऍब्सोल्युटली राईट. हा, बरं. पण हा नवीन मित्र कोण? अरे हो, तुमचा परिचय करून देतो सगळ्यांचा. बरं 1 मिनिट मंडळी, इकडे लक्ष द्या. सगळे कॉन्सन्ट्रेट करा. मंडळी,
हा आपला नवा मित्र चिन्मय माझ्याकडे आजपासून पेइंग गेस्ट म्हणून राहणार. नॉन पेन. अरे हो, नॉन पेइंग गेस्ट म्हणून राहणार. ओके. आणि चिन्मय हा आमचा सगळा ग्रुप, आमची कट्टा गँग. आणि या कट्टा गँगचं नाव काय माहितीये? यंग गन्स. यंग गन्स चिन्मय. हाय. नमस्कार. 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 आणि चिन्मय हे आमचे एव्हरग्रीन बापट काका. नमस्कार काका. झालं म्हणजे यांच्या निमित्तानं तुम्ही मला काका म्हणून घेतलं. मग काय फरक पडतोय बापट साहेब. आणि चिन्मय ही आमची अमर प्रेम कहाणी, राजेश अँड मनीषा. वाव. सो वेलकम टू कट्टा गँग. थँक्यू सो मच. बर, मला सांग, तुला भूक लागली असेल हो ना? रोम्या इकडे. हे आपले नवीन मित्र आलेत आज. त्यांना प्रचंड भूक लागली. त्यांच्या उत्तम भोजनाची सोय करायची. डन. करणार. माझ्यासाठी काय आणशील? कॉफी. करेक्ट. बरं, कॉफीचं बिल कोणाकडनं घेणार सांगतो. इकडे ये इकडे इकडे. कॉफीचं बिल या आमच्या मित्राकडून घ्यायचं. कमिशन घराचं लक्ष. हो, लक्षात आहे. डन. पा करा व्यवस्था. चल बसूया आपण. ये. मी घेतो. मी नाही मी वाढतो. थँक्यू सो मच. अजून काही लागलं तर कॉल रोमी. ओके. कमाल. काका, बिर्ड खूप सुंदर झालंय. मला तर आईची आठवण आली. अरे खर तर मी 5 स्टार हॉटेलमध्ये शेफ होणार होतो. हा. ते हुकलं आणि बँकेत लागलो. म्हणजे तुम्ही बँक मध्ये जॉब करायचंय? मग हा कॅफे? 40 वर्ष. किती? 40 वर्ष बँकेत जॉब केलाय. बसू. तुमचंच आहे प्लीज. थँक्यू. 10 ते 6 टिपिकल मिडल क्लास माणसासारखी नोकरी केली. इमाने इतबारे. हे कॅफे वगैरे हे सगळं काही वर्षांपूर्वी सुरू केलंय. काय व्हायचं, घरी एकटाच असायचो, करमायचं नाही रे. म्हटलं त्यानिमित्ताने लोक भेटतील, गप्पा होतील, दिवस पटकन निघून जातो ना. राईट. एक चपाती वाढू? नाही नको, पुरे. चिन्मय, बाळा तुझे आई बाबा कुठे राहतात रे? पार्ल्यात. पार्ला म्हणजे आपलं विले पार्ले? विले पार्ले. अरे पण लेखा, इथं अर्ध्या तासावरती आई बाबांचं घर असताना तू असं पेंगेस पण करा तो एकटा. मग यापुढे मला तुझ्या शिक्षणावर 1 पैसाही खर्च करण्यात इंटरेस्ट नाही. यापुढे तुझं काय ते तू ठरव. काका, बिर्ड खरंच खूप छान झालंय. अँड थँक्स अ लॉट फॉर द ट्रीट. मी येतो. नाही रे, एक चपाती तर घे. नाही नको, माझं खरंच पोट भरलंय. येतो मी. बाय.